गडी कान्होबाचे ध्यान, कान्होबाचे ध्यान, गडी कान्होबाचे ध्यान. गडी नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान, गडी कान्होबाचे ध्यान, गडी कान्होबाचे ध्यान. गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल.
सांगडकर थांबा. पाहती गोळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई, करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान. समचरण सरोजम सान्द्रणीला बुधाभम जगननिहित पानिम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. संतकृपादाने कथेला, संतकृपादाने कथेला, संतकृपादाने कथेला. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. जयांचे गावी केला वास तयासी नसावे उदास. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी फुलिया मनोजम मारुतुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आहे तू जननी मझे न कळे अज्ञान मेले करू, गालिंगे मज प्रेम पाखर सदा, दुरी नको गे धरू. प्रेमे बाग मुक्त कंठ करुणे त्यांची उष्टावळी. प्रस्तुत अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सजीव सृष्टीमध्ये आहे. परमार्थ कार्य करण्यासाठी त्या परमात्म्यानं दिलेलं शरीर आहे. आणि त्यानं हे शरीर दिलं म्हटलं की त्याला अधिकार नेण्याचा, ज्यानं दिलंय त्याला नेण्याचा अधिकार आहे का नाही. एखादी वस्तू, आता हा फॅन आणलाय, आता ज्याचा आणलाय ते उसनी आहे का नाही. कार्यक्रम झाल्यावर नेऊन द्यावं लागणार आहे का माझ्या गाडीत टाकणार आहे? नाही, नेऊन द्यावं लागणार आहे का नाही. म्हणून ज्यांनी दिलाय हे ते शरीर, हे शरीर त्यांनी दिलंय त्या देवाने. देवे दिला देह भोजना, चुकलं का? हा भजना भजना गोमाटा, सुंदर असं त्याचं नामचिंतन करण्यासाठी त्या देवाने 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 डोळे दिले आहे का नाही. कोणी दिले? कोण म्हणलं आता तिकडे सासऱ्यानं? देवाने दिले ना. त्या परमात्म्याने एवढं सुंदर शरीर दिलंय, आणि ते शरीर एक दिवस त्याला समर्पित करायला तो नेणार आहे. याही पेक्षा आपल्या वारकऱ्याच्या भाषेत सांगू, त्यानंच न्या. कोणी? त्यानंच न्या. बघा बरं, विठ्ठल बाबांना बोलवण्यासाठी ते आले. आटप लवकर, प्रवचन करून घे, जायचंय आपल्याला. आणि दहाव्याचं प्रवचन करून चांगला चालणारा व्यक्ती, ही लोक भगवंताने ज्यावेळेस न्यायची वेळ आली तेव्हा ते सांगत असतात, चला एक दिवस प्रत्येकाला
एक दिवस जावं लागणार आहे, हा सृष्टीचा नियम आहे. उपजेते नासिले नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. काल जन्माला आलेली व्यक्ती तिचाही नाश आहे. या पृथ्वी तलावर काही जन्माला येऊ द्या, काही म्हटलो मी, हा नुसतं मनुष्यच नाही, फक्त मनुष्य बोललो नाही, जीव जंतू काही आलं, काही एखादं झाड सुद्धा उगवलं तरी त्याचा नाश आहे, प्रत्येकाचा नाश आहे. का मृत्यू त्याचं एकमेव कारण आहे, आपण ज्या लोकात आहे त्याचं नावच काय, मृत्यू लोक. आपण ज्याच्यात आहे त्याचं नावच मृत्यू लोक आहे. आणि म्हणून मृत्यू हा अटळ आहे. आणि मृत्यू अटळ असल्यामुळे एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार. त्या नियमाप्रमाणे आपल्या येथील हरिभक्तीपरायण सोपानांना गुजर यांना जाऊन 2 वर्ष झाले द्वितीय पुण्यस्मरण. सुंदर असं नियोजन आयोजन या परिवाराने केलं. त्यांचे सुपुत्र असेल, दोन्ही मुलं, विष्णू भाऊ असेल, छोटे भैया, नवे त्यांचे पुतणे, त्यांचे भाऊ, त्यांच्या मुली, त्यांच्या पुतण्या, पुतण सुना, नवे त्यांच्याही सुना, याही पेक्षा अख्खं गुजरगाव आमच्या अण्णांच्या प्रेमापोटी रामकथा जेव्हा विष्णू भाऊने करायची ठरली तर अख्खं गाव झटायला लागलं. देखो मेरा राम लल्ला का चरित्र सुनना है. आणि त्या रसामध्ये आनंद घेत गेली 7 दिवस झाले. आणि 7 दिवसानंतर आजचं हे काल्याचं कीर्तन. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या चिंतनाने होते. मग 7 दिवसाचा सप्ताह असला तरी सांगता काल्याच्या कीर्तनाने, 1 महिन्याचा कार्तिक मास असला तरी सांगता काल्याच्याच कीर्तनाने, 4 महिन्याचा चातुर्मास असला तरी सांगता काल्याच्याच कीर्तनाने होत असते. आणि म्हणून त्या उद्देशाने आजचं काल्याचं चिंतन विठाला विठाला जन्मदाता बाप गेलाय याच दुःख तर परिवाराला होतं. पण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जसे सोहळे आहेत ते माझ्या जन्मदात्या बापाचं पुण्यस्मरण सोहळाही चांगला व्हावा. कारण रोज कथा कीर्तनात सांगतो दादांनो, रोज कथा कीर्तनात जगाच्या बापालाही रडवण्याची ताकीद ज्याच्यात असते ना त्याचं नाव बाप असतं. जो स्वतःची कधीच पर्वा करत नाही, ऐका, जो स्वतःची कधीच पर्वा करत नाही पण रात्रंदिवस ज्याला आपल्या परिवाराची काळजी असते त्याचं नाव बाप असतं. भगवान को भी जो रुलाता है उसी का नाम बाप होता है. जो खुद की परवाह नहीं करता लेकिन रात दिन परिवार की चिंता जिसे रहती है उसी का नाम बाप होता है. जो खुद भूखा सोता है लेकिन अपने बेटे को कभी भूखा नहीं सोने देता उसी का नाम बाप होता है. अरे जो नंगे पैर चलता है लेकिन अपने बेटे को नंगे पैर नहीं चलाने देता उसी का नाम बाप होता है. और जो जिंदगी में एक बार जाने के बाद दोबारा कभी नहीं मिलता उसी का नाम बाप होता है. जगाच्या बापालाही रडवण्याची ताकद ज्याच्यात असते ना दादांनो त्याचं नाव बाप असतं. जो स्वतःची कधीच पर्वा करत नाही, रात्रंदिवस ज्याला परिवाराची काळजी असते त्याचं नाव बाप असतं. जो उपाशी झोपेल, पोटच्या गोळ्याला कधीच उपाशी झोपू देत नाही त्याचं नाव बाप असतं. आणि जो एकदा गेला का जीवनात परत कधीच दिसत नाही ना त्याचं नाव
बाप असत, असा जन्मदाता बाप गेला, त्याचं पुण्यस्मरण चांगलं व्हावं म्हणून द्वितीय पुण्यस्मरण करणारे हरिभक्तीपरायण विष्णू भाऊ त्यांचा अख्खा परिवार त्यांना त्रिवार वंदन कीर्तनाकडे वाटचाल. विठ्ठला चिंतनासाठी कीर्तनासाठी सर्व ज्यांचा सुंदर असं साऊंड सिस्टीम आमचे चांदवडकर भैया त्यांनाही धन्यवाद. आदरणीय माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आणि माझे बंधू सुद्धा आमचे विष्णूभाऊ कुदळे चोपडे महाराज, आमचे कुबेर महाराज, विष्णू महाराज, गुणे बाबा, आमचे चव्हाण महाराज, अकील महाराज, सर्व बाल वारकरी मंडळी, इकडनं असणारी आज माझी रुई धानोरा परिसरातील सर्व वारकरी मंडळी, हरिभक्तीपरायण वसंत बाबापासून सर्व ही वारकरी मंडळी, ज्यांच्या गळ्यात माझा नारदाचा विना आहे, आमच्या बाबांना त्रिवार वंदन. मृदंग सम्राट मृदंगाचे महामेरू हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर भाऊ कंसे दादा, कंसे बाबा त्या दिवशी वर नाही आले स्टेजवर, पण आज आल्या. विठ्ठला विठ्ठला काल्याच्या चिंतनासाठी. काला म्हणजे काय? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साजनी, दही लाई एकत्रीकरण म्हणजे काला. अरे दही लाई हे प्रतीक आहे. मग कुठे चाललात? काल्याला चाललो. काय हातात? दही लाई आहे. केवढ्याच आहे? अरे 2 रुपयाचं दही आहे, 1.5 रुपयाची लाई आहे. सारे मिळून 15 रुपयाचं असेल. अरे मग त्यापेक्षा चांगलं करून नाही खाता येत का घरी? अरे चांगलं करून खाता येतं बाबा हो, पण काय खातो यापेक्षा कोणासोबत खातो याला महत्व आहे. काय खातो यापेक्षा कोण देतो याला महत्व आहे. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, जय प्रसाद देतो पंढरीनाथ, जय श्री कृष्ण. प्रसाद देतो पंढरीनाथ, आणि प्रसाद या शब्दाचा अर्थ साखर फुटवण्यापुरता मर्यादात नाही बरं का वसंत बाबा. प्रसाद हा शब्दाचा अर्थ फार मोठा आहे आणि म्हणून मोठा असल्यामुळे त्याचा उल्लेख गीतेमध्ये भगवंताने करावा. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. जो प्रसाद ग्रहण केल्यानंतर दुःखाची निवृत्ती होते आणि सुखाची प्राप्ती होते, त्याचं नाव प्रसाद. जो प्रसाद घेतल्यानंतर सुख प्राप्त होतं, भांडणं होतात तो प्रसाद नाही, ते जेवण आहे का नाही. जेवण करताना भांडणं करणारे पेपरलाही आलेला आहे. सहज 2 पार्टी करायला गेले, जेवता जेवता दोघांची बोलण्यामध्ये वादिवाद सुरुवात झाला आणि वादिवादामध्ये यानं त्याला खूप हसलं आणि त्यानं याला खूप हसलं. असं झालं का? प्रसादासाठी त्याने याला मारलंय नाही, आणि ज्याने मारायचा प्रयत्न केला असेल तो तेव्हा प्रसाद नसेल, ते जेवण असेल. विठ्ठला दुःखाची निवृत्ती जिथं होते. अरे कशी परिस्थिती असू द्या, पण त्याच्यामध्ये सुख जिथं प्राप्त होतं त्याचं नाव काय? प्रसाद आहे. नाहीतर काय होतं माझ्या सुदामजीकडे,
ज्याचे कपडे फाटके, ज्याची लेकरं 4-4 दिवस उपाशी असायची, 4-4 दिवस, 4-4 दिवस उपाशी. नाहीतर काही ठिकाणी अशी अवस्था आहे, प्रत्येकाला गाडी वेगळी, प्रत्येकाच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, सुनेला गाडी वेगळी, स्वतःला गाडी वेगळी, मुलाला गाडी वेगळी, मुलीला गाडी वेगळी. मुलाच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, सुनेच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, मुलीच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, स्वतःच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, नातवाच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा. गुडघ्या एवढी गादी आहे झोपायला, 8 मजली इमारत आहे, तरी महाराजांकडे येऊन रडतं, म्हणताय महाराज 200-200 रुपयाच्या गोळ्या खाऊन झोप येत नाही. काय कारण आहे? समाधान नाहीये. ज्या ठिकाणी मनाचं समाधान होत आहे त्याला प्रसाद म्हटलंय. म्हणून तर स्वामी समर्थ महाराज म्हटले, मन करारे प्रसन्न. सर्व सिद्धीचे साधन किंवा कारण लक्षात ठेवायचं, साधनच घेऊ ऐका नाही. नाहीतर जिथं मन चांगलं असलं, 8 मजली इमारत आहे तरी झोप येत नाही, आणि इथं कांद्याचा वाफा तयार करता करता त्याच्यातच लोंढकलं तरी जाग येत नाही. इथं प्रसाद आहे. विठाला विठाला इथे सुख आहे. काय? कांद्याच्या वाफ्यातही सुख आहे, सहज. म्हणून हे बघा, काही नव्हतं माझ्या सुदामजीकडे, जिथे मनाची प्रसन्नता. 1च मिनिटात प्रसाद या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे आणि मला पुढे चालायचं आहे. तुमच्या घरात किती अनुकूल परिस्थिती आहे याला प्रसाद पाहत नाही, तुम्ही त्या परिस्थितीला सानुकूल किती होत आहे, ती परिस्थिती तुम्ही किती अंगीकार करतात तिचा, आणि तिचा किती आनंदामध्ये उपभोग घेता, याला जेव्हा तुम्हाला कळतंय त्या दिवशी असं समजून चालावं आपल्याला प्रसाद मिळाला. विठाला काही नव्हतं माझ्या सुदामजीच्या घरात. चरित्र ऐकलंय तुम्ही. मी धावत्या वेगामध्ये चालतो पुढे. 4-4 दिवस लेकरं उपाशी असायची हो माझी सुदामजीची, 4-4 दिवस. आणि बाप आहे ना शेवटी. आईनं सांगितलं एक दिवस त्या लेकरांच्या, म्हणजे सुदामजीच्या पत्नीला, का 4 दिवस झाले ही लेकर उपाशी, रोज घटा पाणी पाजून झोपवते. मग एक काम करा, लेकरांच्या खाण्यापुरतं तरी आणा. सुशीला खूप प्रयत्न केले ग, पण लोक भिक्षा देत नाही. मग मारायची का लेकर? मैं क्या कर. बाळांजवळ मुलांजवळ सुदामजी जातात. ऐका, प्रसाद कळायला पाहिजे, काला कळायचा आपल्याला. सुदामजी आपल्या मुलांजवळ जातात. बाळांनो, भूक लागली करे? लेकर असावी सुदामजी सारखी. लेकर काय म्हणले माहितीये? बाबा, तुम्ही कृष्ण चरित्र सांगता ना, त्यानेच आमचं पोट भरतं. कारण त्यांना माहिती आहे माझ्या बापाला किती म्हटलं की आम्हाला भूक लागली तरी माझा बाप कुठून आणू शकत, परिस्थिती आहे. आणि म्हणून खरंच भूक नाही लागली का बाबा, तुम्ही कृष्ण चरित्र सांगा ना, आमचं पोट भरत. उद्या आणीन ना राजांनो. दिवसभर फिरले. दुसऱ्या दिवशी सुद्धा माझे लेकर उपाशी हो, माझे लेकर उपाशी आहे, त्या लेकरांपुरते तरी द्या. लोक म्हणायचे धडधाकटच नाही भेटणार तुला. आणि तसेच वापस आले, पायात पाय गुतत आले. आपल्या जन्मदात्या बापाचे पायात पाय गुतत येताना बघितलं. लेकर पुढे गेले. काय म्हणली माहितीये? एकमेकाला अगोदर म्हणतात, ज्या अर्थी आपल्या जन्मदात्या बापाच्या पायात पाय गुतत आलेले आहे, त्या अर्थी आजही आपल्या बापाला काही मिळालं नाही. एक काम करा, बाबा दुःखी होईल असं कधीच म्हणू नका. सर्वजण पळत गेले आणि सुदामजी बोलायचे अगोदर म्हटले, आम्हाला भूक नाही लागली बरं बाबा, आमचं पोट भरलंय. काय म्हटले?
सुदामजी गुडघ्यावर बसले, चारी लेकरांना कवटाळून ढसा ढसा रडायला लागले. आणि एक दिवस सुदामजीच्या कानावर बातमी आली, द्वारकेचा राजा कृष्ण बनलेला. पळतच आली, अरे ओ सुशीला, अरे ओ सुशीला, सुनती हो क्या, अरे ओ सुशीला, अरे हुआ क्या. आज मेरा बचपन का यार, लंगोटिया यार, अरे संग रहते थे, संग खाते थे, संग सोते थे, सच कहूं सुशीला, अगर मैं नहीं दिखाई दिया तो मेरा काना सुदाम सुदाम कह के रोता था. तो क्या हुआ, आज वो द्वारिका का राजा बना है, असं म्हटल्यावर सुशीला रडायला लागली. तो रे मित्र काना कहत दुःख नाना, उसे पास जाना कुछ मन कर ही लाना. जर तो राजा आहे, तुमचा मित्र आहे, तर त्याच्याकडे जाऊन काहीतरी मागावं. लेकर मरायला आली. सच कहूं सुशीला, भाई भगवान के पास कभी मांगना नहीं चाहिए. ये शिकवता है कृष्ण चरित्र. भगवान के पास कभी मांगना नहीं चाहिए. जो मांगता नहीं उसे देने के लिए भगवान चारों हाथों से खड़ा रहता है. विठाला विठाला. मग तुम्हाला भेटायला जा वाटत नाही का? जा वाटतंय ना, पण आपल्या जवळ काही नाही. अहो, लोकांच्या घरी गेली, आमचे हे ना त्यांच्या मित्राला भेटायला चालले, पण त्यांच्यासाठी काहीतरी द्या. ते पोहे चाळलेले खालचं असतं ना, ते दिलं लोकांनी. घरी आणले. आपली लेकरं असती तर 4 दिवसापासून उपाशी असते, तर त्याच्यावर तुटून पडली असती. चारही बाजूला मुलं बसली. बाबा काय याच्यातले निवडून ठेवायचे ना माझ्या कृष्णाला. हो, 3 मुठी काढले, एक उपारण्यामध्ये, आणि गोपाल कृष्णाला ती घेऊन सुदामजी आले. वेळ कमी होता, लगेच द्वारकेला पोहोचले. श्रीकृष्ण से मिलने चले हे सुदामा, गावत चलत है, चलत चलत पहुंच गए द्वारिकापुर धामा. कोणीतरी सांगा माझ्या कृष्णाला तुझा सुदामा आला म्हणून. द्वारपाळ म्हणायला लागले, ए अंगावर कपडे व्यवस्थित नाही, हातातली काठी 3 ठिकाणी तुटलेली. आणि देवाचा मित्र म्हणतो, तुला माहितीये का, राजाचा मित्र राजा असतो, भिकाऱ्याचा मित्र भिकारी. तनपेना कपडा, अरे तुझ्या अंगावर कपडे नाहीये. अरे तू म्हणतो राजाचा मित्र आहे. एकदा सांग सांगा. द्वारपाळजी जातात, खाली बघतात, क्या बात है, अरे हुआ क्या. सच कहो भगवान, ज्याच्या अंगावर कपडे नाहीये, हातातली काठी 3 ठिकाणी तुटलेली आहे, असा सुदाम तुमचा मित्र आहे. नाव विचारलं काय, त्याचं नाव सुदामा. सुदामा म्हटल्याबरोबर जगाचा बाप धर 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 पळत आलाय. त्याला मिठी मारली, राजगादीवर बसवलं, पाद्यपूजन केलं. आणि आता जगाचा बाप विचारायला लागला, कैसे हो सुदामा. काही विचारासारखं आहे. ज्याची धोतर 8 ठिकाणी गाठा मारले आहे, हातातली काठी 3 ठिकाणी तुटली आहे, हाडाची काळ झाली आहे, याचा अर्थ समजून चालायचे घरचे दारिद्र्यता आहे. पण तरी जगाचा बाप काय विचारतो, कैसे हो. सुदामाचं उत्तर ऐका. सुदामजी काय म्हटले माहितीये, सच को भगवान, इस पूरी दुनिया में तेरे सुदाम सरिका सुखी कोई नहीं. याला म्हणतात मनाची प्रसन्नता. विठाला. आणि ही प्रसन्नता काल्याच्याच कीर्तनात मिळते. बरोबर आहे महाराज. पण मग काल्याच्या दिवशी काय करायचंय, चरित्र ते उच्चारावे. चरित्र
देवे गोकुळात केलेल्या परमात्म्याचं चिंतन करायचं आहे. मथुरेतलं सांगितलं नाही आणि म्हणून चला डायरेक्ट गोकुळामध्ये प्रगट कृपाला जन्माला आल्या. आणि जन्माला आल्याबरोबर यशोदा मैयाच्या मागच्या वर्षी चरित्र ऐकलं म्हणून पुढे चालतो डायरेक्ट. यशोदा मैयाच्या जवळ नंद बाबांची जी बहीण आहे सुनंदानं बघितलं. नंद बाबा अरे हुआ क्या, नंद बाबा अरे हुआ क्या, नंद बाबा अरे हुआ क्या, पागल हो गए क्या, अरे पागल तो आप बनने वाले हैं, अरे हुआ क्या आपको लाला भय है. असं ऐकल्या बरोबर गोकुलवासियों ढोल बजाओ, मिठाई बांटो, नंद जी के लिए आज का दिन धन्य है. दुसरी म्हणायला लागली का ग ती सुनंदा का पळत गेली तुला माहित नाही हा. यशोदेला मुलगा झाला मग दुसरी गवळण तिसऱ्या गवळणीला सांगायला लागली तुला माहितीये काय झालं. हा अरे यशोदाला पुत्र झाला ना. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुढे पळायला लागली. अरे झालं काय तुला माहित नाही तुला माहित. अरे यशोदेला मुलगा झालाय ती तिच्या पुढे पळायला लागली. ती तिच्या पुढे पळायला लागली. पळता पळता सर्वांना माहिती झालं आणि मग अरे तो जगाचा जायला लागली ती जायला लागली. दुसरीला विचारलं का ग तू गेली होती. हो कसा आहे तो. हा तो एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे की त्याला बघितल्यावर माझा आनंद भरून आलेला आहे भरून आलेला आहे. एवढा आनंद भरून आला. हो नेमकी आहे तरी कसा तो. त्यानं सांगितलं मी पाहिला. कसा पाहिला. सावळा देखीला नंदाचा तिने आनंदाचा पूर आला. तो पूर आला. कोणी मेकअप करून चाललंय कोणी हे करून चाललंय. तिथं एक 85 वर्षाची म्हातारी होती. 85 का ग तुम्ही गेल्या. तीही गेली बघायला. पण ती जेव्हा बघायला गेली ना तर गेल्यानंतर तिनं बघितलं एवढ्या मोठ्या रांगा लागल्या पण सर्वच नटून थटून आलेले आहे. आपलं पातळ खराब आहे. म्हणून आपणही काहीतरी कारण कृष्णाने आपल्याकडे बघावं देवाने आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून ती घरी गेली. आणि घरी गेल्यानंतर कारण काय झालं जाताना त्याला बघितलं आणि बदलण्यासाठी घरी गेली. पण तोपर्यंत ते स्वतःची सुदबूत विसरून गेली. आणि विसरून गेल्यानंतर काय झालं की साडीचे जे पदर होता तो उलटा हा पदर खाली आणि बिगर पदराचं डोक्यावर घेतलं. काजळ होतं काजळ. काजळ कुठं लावते डोळ्याला लावते पण ती विसरून गेली. डोळ्याच्या ऐवजी ओठों पे काजल आँखों में लाली. 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 गालों पे टिकली लगाती चली. गालों पे टिकली लगाती चली. गालों पे
काजळ लावलं कुठे होटाला. मेकअप असं करायचं जरा उद्यापासून ऐका. काजळ लावलं होटाला, लाली लावली डोळ्याला, टिकली लावली कानाला आणि पैंजण नाकात घातली आणि ती निघाली. निघाल्यानंतर रस्त्याला चालली. ते 90 वर्षाचं म्हातारं तिचं तिनं बघितलं. अरे गाडी तर आपलीच दिसते पण जरा मॉडेल बदलल्याने वाटतं. ती म्हणायला लागली ते सांगायला लागला. अरे बाबा म्हणते तू म्हणणार आहे का तू बघ. ते सांगायला लागलं अगं तुझे कपडे बघ व्यवस्थित नाही, जर आरशात जाऊन बघ. कुठं निघालीस? सांगितलं कृष्णाकडे चालले. काय अवतार घेऊन चाललीस? ती म्हणायला लागली मै तो दिवाणी बनी आता तुमची नाही राहिली. हा प्रश्न बघा काय म्हटली होती तिला तिचा नवरा काय म्हटला? अरे लोक मला नाव ठेवतील. काय म्हटला? ती म्हटली तुम्हाला लोक नावा ठेवासारखं मी आता तुमची राहिलीच नाही, आता मी माझ्या कृष्णाची झाली. काय म्हटली ती? अब तुम्हारी नाही रही, आप मैं मेरे कान्हा किया. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या आणि ती म्हणायला लागली आता मी तुझी नाही तुमची. तिथे गेल्यानंतर सर्व हसायला लागले तिला. हसायला लागल्यानंतर गोपाल कृष्णाकडे गेली आणि गोपाल कृष्णाकडे गेल्यानंतर तिथे जो आरसा होता त्याच्या स्वतःचा चेहरा बघितला आणि तिच्या लक्षात आलं आपला मेकअप सर्व चुकलेला आहे. म्हणून लोक सर्व हसायला लागले. कृष्णाकडे बघितल्यावर गोपाल कृष्णाला ती म्हणायला लागली अरे ही अवस्था जी झाली ना तुझ्यामुळे झालेली आहे. मैं तो सुध बुध कोही तेरे प्यार में, मैं तो सुध बुध कोही तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. रोत मैं सब भूल गई, मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. त्याला बघितलं तू एवढा सुंदर ना कृष्ण, आता लोकांनी मला पागल म्हटलं तरी चालेल पण एक काम कर, ज्योत जगा एक काम कर, चरणों मेरे मुरली वाले. अशा डोळ्याने एकामागे एक एकामागे एक कृष्णाच्या. आणि प्रत्येक जणी म्हणायचे देवा माझ्या घरी ये बरं, माझ्या घरी ये बरं, माझ्या ये बरं. हा 11:15 वाजले. देवाने सांगितलं ठीक आहे लगेच येतो, काही काळजी करू नका. देव रांगायला लागले, रांगता रांगता चालायला लागले. 11:16 झाले म्हणून लगेच पळायलाही लागले बरं का कंस बाबा. हा पळायला लागले आणि आले गोवळणीच्या घरी. बाहेर आले, पाहिलं मुलं बघितले बाहेरच्या आजूबाजू. ए काय तब्येती रे तुमच्या? अरे काय झालं? पाव खाऊन हातपाव झालात. मग एक काम करा ना, खायला भेटत नाही का घरी? अरे थोडा काय सांगायला काय लागतं?
खायला भेटत नाही का, खायला भेटत नाही का? अरे सर्व दूध दही सारं डेअरीला जातं, डेअरीला फक्त ताक मिळायला लागलंय. असं मग खाऊ घालण्याचा कार्यक्रम आपल्याकडे चला. आणि मग यांनी एक मंडळी निर्माण केली आणि सोबत काही साहित्य घेतलं सोबत. आता देवाचं चोरी करायचं साहित्य बघा. काय घ्यायचं देवासोबत? अरे खडे घ्या. चोराचं साहित्य पहा बरं. खडे घ्या, चाळलेली माती घ्या, काठी घ्या, सराटे घ्या. सराट्याचे काटे. पेंद्या होता, पेंद्या कृष्ण्या. पेंद्या कृष्णाला कृष्ण्याच म्हणायचं कायम. ए कृष्ण्या, प्रेम होता ना ते, तुम्हाला समजून पुढे. कृष्ण्या काय? अरे हे कशासाठी? सराटे घ्यान, काठी घ्यान, दगड घ्यान. कशासाठी? अरे आपण गवळणीच्या घरी जाणार आहे. तो माठ जर वरती असला, आपला हात जर नाही पुरला, तर मग त्याच्यात काही आहे का नाही हे बघण्यासाठी अगोदर काठी खडा मारून बघायचा. खडा बर का. खडा मारल्यानंतर ते जर टंग टंग वाजलं, असं टंग टंग जर वाजलं तर ते रिकाम समजावं. त्याला कणिक नाही लावेल, त्याला काही नाही लावेल असं समजायचं. ते टंग टंग वाजलं, त्याला कणिक लावायची गरज नाही. ते रिकाम आहे. म्हणजे भदभद जे वाजतंय ना, असं समजून चालावं. त्याच्यात काहीतरी आहे. आता हे बी भदभद वाजतं म्हणजे त्याला कणिक खाल्ली त्यानं म्हणून वाजायला लागलं. वाजतं त्याच्यात काहीतरी. आणि तुम्हाला खरं सांगा, जे टंग टंग वाजत ना, जिसको समज में आया उसको धन्यवाद. जे टंगटंग वाजतंय ती रिकाम असतं. मग ते खड्यानं बघायचं. मग काठी कशासाठी? अरे ते वरती असेल, आपला हात नाही पुरला, काठीनं मारायचं. काठीनं मारलं की त्याच्यातलं दूध दही पडलं की खायचं मस्त पैकी असं. आणि करे हे सराटे माती कशासाठी? अरे जर कधी एखादी गवळण जागी झाली आणि जागी झाल्यानंतर ती जर कधी आपल्या पाठीमागे लागायला लागली की सराटे फेकून द्यायचे. सराटा असा काटा आहे, कसा फेका तरी तो पायात घुसतो. माझं खोटं वाटत असेल तर उद्या जमा करा, फेकून पहा, त्याच्यावर चालून पहा. अनुभव घ्या. काय सराट्याचा काटा फेकून द्यायचे. सराट्याचे काटे फेकले की ती काटे काढत बसले की आपण पळत जायचं, पळून जायचं. ए कृष्ण्या, ती जर चप्पल घालून आली तर? अरे चप्पल घालून आली की जीव चाळलेली माती आहे ती तिच्या डोळ्यात फेकायची. ती डोळे चोळत बसली, आपण पळायचं. आणि ती जर चष्मा घालून आली तर तेव्हा चष्मा नव्हता. विठ्ठला आणि मग ते निघाले घर पाहून एकांताचे. कोणाचे घरी देव जायला रिकामा नाही. नवविधा भक्तीचे पाहिले. एकांताचं घर, जिथे भक्त आहेत अशा ठिकाणी माझा देव गेला. आतमध्ये गेल्यानंतर चोरी केली, या घरात केली, उद्या दुसऱ्या घरात, परवा तिसऱ्या घरात. ती गवळ म्हणायला लागली, बघ तुझ्या घरात काही झालं? हो माझ्याही घरात झालं. काय झालं? अगं ते सर्व जेवढी विरजणी होती म्हणजे माठ होते तेवढे सारे फोडले. माझ्याही घरात झालं, तुझ्याही घरात झालं. हो माझ्याही झालं. हे कोणी केलं असं? अरे कोणी काय केलं असं? तया विननासी नाही दुसरी आईसी म्हणती नंदाची या पोरे. अरे हे नंदाचं कार्ट, नंदाचं कार्ट तूच असेल. म्हणतो नाही बाई चोरट. विठाला विठाला नंदाचं कार्ट नाही बाई चोरट. त्याच्याशिवाय नाही. तया विननासी. मग चला मोर्चा घेऊन. सर्व मोर्चा घेऊन निघाले. मोर्चा आणि मोर्चे तर खूपच निघाले ना, म्हणून ते निघाले. अरे गेल्यानंतर मोर्चे घेऊन गेले तिथं. आणि गेल्यानंतर यशोदा मैया होती. आणि यशोदा मैयाला त्या गवळणी म्हणायला लागले, यशोदे बाई ग तुझ्या हरीला सांगताही. यशोदे बाई ग तुझ्या हरीला सांगताही. पडला
सांग रे तुझ्या कृष्ण. यशोदा मैया म्हणायला लागली तुम्ही तर अख्खं गोकुळ जातो, अख्खं धानवर गावच येऊन बसलोय. यशोदा मैया म्हणायला लागली का ग एवढ्या मोठे कशासाठी? गवळणी सांगती घरावणी रात्री आला तुझा चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुटलोनी फुडिल्या उगी विरजणी. असं तुझं काय? अगं काय सांगाव, हे आलं गळ्यामध्ये हात घालायला लागलं, मुखाशी मुखचुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, दुसरी आली धावत. याने ग बाई काय केली मात, मुखशी मुखचुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. बरं धरायला जाऊ ना, धरू जाता दूर पळून मी जातो काना काना कान. नासिएल्या आमुच्या सोना, नासिएल्या आमुच्या सोना, नासिएल्या आमुच्या सोना. आगरी आगरी आपुला आगरी आपुला नासिएल्या आमुच्या सोना, नासिएल्या आमुच्या सोना. आवडी आवडी आपुला तारा, आवडी आवडी नासिएल्या आमुच्या सोना, नासिएल्या अजून लाज कान तुझी मना, तुझी तुलाची गोड वाटे काना कान कान नासी. ही गवळण आमचे गुरुवर्य वैकुंठवासी परमपूजनीय हे मृदंग जे चालतोय ना, ते आमच्या वैद्य बाबांचे उपकार आहे महाराष्ट्रावरती. लक्षात ठेवा, वैकुंठवासी पंढरंग बाबा वैद्य यांच्या प्रत्येक काल्याच्या कीर्तनामध्ये मी बाबांसोबत होतो बरं का. खूप फिरलो मी बाबांवर, कारण मला गावाकडनं बाबांनीच नेलं आणि खूप प्रेम. पांच्या बाबांच्या घरची कांदी भजी. आता आलं लक्षात. चल हा, म्हणून खरंच प्रेमळ व्यक्तिमत्व, कठोरही तितके. जर चुकी झाली, कोण आहे? बाबा पवार आहे. पवार अरे झालं बाबा, आपण दरवाजापाशीच उभा राहायचं, जायचं नाही दरवाजापाशी उभा. बाबा येऊ आत. कोण आहे? पवार. बोंड्या, बोंड्या हा शब्द त्यांचं कायम सर नाही घेतो, यायचं नाही. दोनदा तीनदा झालं, चौथ्यांदा परत आपण म्हणायचं. मग ते म्हणायचे आणखी गेला नाही, नाही या आतमध्ये, तिथं कांदे भजी बघ खा. याला गुरु म्हणतात. विठाला खूप प्रेम, खूप प्रेम. कठोरही तितके आणि प्रेमळही तितके. चला, नासिएल्या आमुच्या सुना जुनी लाज कान. तितक्यामध्ये एक जण आली. तुझं काय आता? माझं सांगू? अगं हे आमच्या घरी वस्त्री, ओसरी समोर वस्त्री आहे तुमच्याकडे असते हा, समोर वस्त्री होती, वस्त्री. आणि म्हाताऱ्याला कोरोना झाला म्हणून ओसरी ठेवलं होतं. असं ओसरी ठेवलं होतं, कोरोना झालेला होता, तापेनं फणफणलेलं म्हातारं ते बाहेर ओसरीमध्ये झोपलं. हे तुझं कार्ट आलं, तुझं कार्ट. असं आणि यानं एवढा मोठा माठ उचलला, ताकानं भरलेला. केवढा मोठा? केवढा मोठा? एवढा मोठा. बोराव, एवढा मोठा माठ उचलला, ताकाना भरलेला. आणि या तुझ्या कार्ट्यानं त्या म्हाताऱ्याच्या डोक्यावर टाकला. म्हातारे जगन का वाचन? एवढा मोठा माठ, तापेनं फणफणलेलं म्हातारं, कोरोना झालेला, आणि त्याच्या डोक्यावर कृष्णानं टाकला. म्हातारं जगन का वाचन? हे शब्द वैद्य बाबांचे. जगन का वाच? अरे मरण ना काय. पण यशोदे, देवाच्या कृपेनं म्हातारे मेलं नाही, बरं झालं. नाही तर तुझ्यावर मर्डरची केस टाकली.
तुझ्या कृष्णावर परवाला मुच्या घरा परवाला मुच्या घरा तिथला होता म्हातारा झाली तिथला होता म्हातारा घेऊन ये घराचा तोडेरा दोडे दुधाचा तोडेरा एवढी दुधाचा तोडेरा, एवढी दुधाचा तोडेरा. सैरा तयावरी सैरा तयावरी, सैरा तयावरी सैरा तयावरी. परवाला मुच्या घरा 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 दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा तो डेरा फोडला सैरा तयावरी असं बर पण तुम्ही म्हणता पण याला पुरावा काय पुराव्याशिवाय आरोपी सिद्ध होत नाही पुराव्याशिवाय म्हणून मोर्चे काढणं चालले तरी आरोपीला अटक चला ते पुराव्याशिवाय यशोदा मैयाने विचारलं तुम्ही म्हणता पण माझं लेकरू माहितीये का किती वर्षाचं आहे 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे काय हो? अंगणी खेळ खेळ, अंगणी गालियां बजाना पडेगी सबको. कालच गत घेता रे, गोकुळ झाला रे. 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 हिच्या घरी देव गेले नव्हते पण तिनं देव म्हणायला लागलं ए बरोबर त्या धानोरीच्या म्हातारीचा नंबर घ्या रे घर नंबर घ्या त्या म्हातारीचा संध्याकाळी घेतला चॅलेंज केलं देवाशी आणि तुम्हाला सांगू का चॅलेंज देवाशीच करावं कोणाशी कोणाशी चॅलेंज करताय बंधाऱ्यावर येऊन पाहाय अरे काय चॅलेंज येऊ करीन येऊन पहा ते पहा असं करा तसं करा नाही करे नाही चॅलेंज करायचं देवाशी तिनं चॅलेंज केलं देवाशी माझ्या घरी येऊन दाखव ते त्यांच्याकडे ठेवून दे माझ्या घरी येऊन दाखव म्हटल्यावर देवाने सांगितलं तिच्या घरी जायचंय आपल्याला बोलवलंय तिनं ती घरी गेली तिला माहिती होती आल्याशिवाय राहणार नाही दरवाज्यातच बसली ऐका दरवाज्यातच बसली 6 वाजले 7 वाजले 8 वाजले झोपायची वेळ झाली 9 वाजले तरी म्हातारे काही दरवाज्यातून हे म्हाताऱ्याला काहीच माहित नव्हतं इकडलं काय झालेलं ते म्हातारे पणावून आतून आवाज द्यायला आज झोपायचं नाही का आता झोपायचं नाही का एक तर तिथं भांडलेली होती यशोदे बरोबर तो एक ताण पोरं चिडत होतं तो एक ताण आणि इथं आता यांचं सवय असे कोणाचा कोणावर कसे काढते मोठ्यानं बोंबलली पाडा नगर म्हातारा म्हणलं मेलं तरी म्हातारीला बोलणार नाही आता व्यवस्थित विचारला झोपायचा वेळ झाला 10 वाजले तरी म्हाताऱ्यानं विचार केला बिचाऱ्यानं जाऊ दे काहीतरी रागात असेल अरे 10 वाजले झोप ना तुम्हाला झोपायचं तर झोपा नाही तर मरा असं कधी कधी म्हणता तुम्ही असं म्हटल्यानंतर म्हातारं म्हटलं आता नाही बोलायचं म्हातारं राहिलं तुम्ही 12 वाजेपर्यंत जागली तिने विचार केला 7 वाजता येणारा 12 वाजले ते काय येईन आता आणि म्हणून ते जाऊन झोपली देव म्हणायला लागले चालले परवा त्या धानोऱ्याच्या म्हातारीकडं आणि गेले बा आतमध्ये मुलांना सर्वांना बाहेर ठेवलं आतमध्ये गेले आणि त्याच्या दाढीची येण्याची गाठ मारली पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ मारोडे दोन्हीची गाठ मारली बाहेर आले बाहेर आल्याबरोबर पोरं उभं होते किसनराव काय सांगितलंय बघा सकाळी इथनं सोंग निघणार आहे सोंग
आता सोंग निघणारे म्हणल्यावर पोरं काय दरवाजापाशीच बसले. किती वाजता निघणार आहे कृष्णा? म्हणे 5 वाजता. आणि तिथंच थांबले ते. कृष्ण निघून गेले. आता पूर्वी महिला पुरुषाच्या अगोदर उठायच्या. पूर्वीच सांगतो मी. सकाळी 4 वाजता महिला उठायच्या, सडा सारवण पाणी टाकायचं. आता 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 काल आहे तसमे ना महा यायला दूध काढायला लागतं. त्याच्यामुळे हेच उठते, पाणी तापते. चला चला पुढचं तुम्हाला माहिती आहे. प्रपंचातलं काय जास्त सांगायचं आहे का नाही. म्हणून म्हातारी उठली. आता म्हातारी उठली, गाठ मारल्यामुळं त्या म्हाताऱ्याच्या दाढीला बसलं झटका. झटका बसल्या बरोबर. आधीच तर खवळलेलं होतं. रात्री म्हातारीना बोललेली होती. एवढा राग आला वसंत महाराज, एवढा राग आला. नाथ बाबाच्या भाषेत राग व्यक्त केला त्याने. मस्त होऊन या मातली धांदडी करी तसे ओढाओढी मज लागी. कशाला दाढी ओढली? 80 वर्षाचे झाले माझी दाढी ओढली म्हणतात तुम्ही. माझी वेणी ओढली. काही वाटतं का या वयात हिने ओढत असते का? अरे नाही, तुम्ही दाढी ओढली. अरे वेणी ओढली. बघितलं, गाठ मारलेली बघितली. म्हातारी असायला लागली का? हा, या वयात गाठ मारत असते का? ते म्हणायला तू मारली. नाही, तू मारली. जाऊ द्या, कोणा का मारी ना. 11:30 वाजायला लागले. सोडा ना. आहे का नाही? सोडायला गेले. सोडिता सुटेना. गाठ सोडायला गेले पण गाठ काही सुटेना. बराच प्रयत्न केला, गाठ सुटेना. हा, म्हातारा म्हणायला लागलं जा किचन मध्ये चाकू आण, कापून काढते. जाय नाही, बांधलेले आता चाल. एकदा बांधल्यावर असंच असतं. निघाले. कापिता कापेना. जा माचीस घेऊन ये. जाळीता जाळेना. तोपर्यंत सकाळचे 6 वाजले. कृष्णाने सांगितलं होतं 5 वाजता सोंग निघणारे. बाहेरचे मुलं काही दम धरे ना. दरवाजा उघडा, आम्हाला सोंग पाहायचं. त्या गवळण्याच्या पतीनं विचार केला का ग, काल कुठं गेली होती का तू? कुठं नाही गेली होते, फक्त त्या कृष्णाच्या घरी गेले होते. त्याला म्हटलं होतं येऊन दाखव, असं बांधून दाखवल ना. म्हणायला लागलं बरोबर आहे, तू गेली होती ना. हे त्याच करामत आहे. हा, तया विननासी. आता त्याच्याकडे जावं लागणार आहे. त्याच्याशिवाय नाही सुटणार गाठ. आणि खरं सांगू का तुम्हाला, तुमच्या जन्म मरणाची गाठ त्याच्याशिवाय सुटतच नाही. म्हणून त्याच्याकडे जायचंय, लक्षात ठेवा. म्हणून त्याच्याकडे. पण आपण कोणाकडेही जात बसतो. विठ्ठला विठ्ठला. दरवाजा उघडला, ते पुढं ते माग. आमचे गुरुवारी वैद्यबाबा फार सुंदर सांगायचा हा दृष्टांत. आणि मग ते गेल्यानंतर मुलं पाठीमागे गर्दी, ते उरेव करायचे. ते काय देवाने सांगितलं सो. यशोदा मैयाच्या अंगणात गेले. यशोदा मैयाच्या कड्यावर गोपाल कृष्ण. आणि गोपाल कृष्ण यशोदा मैयाला काय देवले, अय मैया, ती धानुऱ्याची म्हातारी, कालची म्हातारी, ती म्हटली होती ना मला बांधून लागे. हा, बघ कसं बांधलं तिला देवानं. आता कोण बांधलं होतं? यानंच बांधलं. हेच काय म्हणतंय, देवानं बांधलं. देवानं. शेवटी रडायला लागली. ती म्हणायला लागली बस कृष्णा, ओळखलं नव्हतं रे. आता नाही, सोहम सोडायच्या तू. देवाने कृपा दृष्टी निहाळीले, पाहिल्या बरोबर सुटल्या गेली. तिसरी आली धावणी, अनेक बाय काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, धोईची गाठ मारुनी. गाठबाई कोणाची सुटे ना. असे अनेक खोड्या देव करायला लागले. शेवटी राग आला यशोदा मैयाला. यानं जेव्हा घरातच होडी केली, चोर पकडल्या गेला आणि सांगितलं तू गावात राहू नको. मग कुठं जायचंय? उद्या जाई राणा सवे घेऊनी. वागण्या कोगण्या पेंड्या सुद्धा मी आई खवडी रे बाबा, गावात राहायचं नाही म्हणते. मग कुठं जायचंय? आम्ही पण येणार आहे. उद्या तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या. सारे जण सवंगडी आणले एवढं प्रेमाने. आणि तितक्या मध्ये रोज जेवायचे. एक या देवाचा जवळचा मित्र श्रीधाम, खूप प्रेम देवावरती. परिस्थिती फार बिकट.
आणि म्हणून त्याला देवच जेव घालायचे रोज. एक दिवस काय झालं, पण याच्या आईचं आणि यशोदा मैयाचं भांडण झालं. म्हणून ते एक दिवस या श्रीधाम्याच्या आईनं एवढी सुंदर कडी केली. कडी माहिती आहे तुम्हाला? कडी, हा, एवढी सुंदर कडी केली, एवढी सुंदर कडी केली बघा. पातेलं ठेवलं गॅसवर, गॅस नव्हता तेव्हा, चूल होती. चुलीवर पातेलं ठेवलं, त्याच्यात मस्तपैकी तेल टाकलं. तेल चांगलं तडतड तडतड वाजायला लागलं. एवढी मोठी मोहरी घेतली, मोहरी टाकल्यावर मावळी पट 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 मोहरी उडायला लागली. एवढे मोठे जिरे घेतले, जिरे टाकले. जिरे टाकल्याबरोबर त्याचा जिऱ्याचा सुगंध एवढा भारी आला, एवढा भारी आला, एवढा भारी आला, एवढा भारी आला. त्याच्यात मग ते दही आणि ते पीठ मिक्स केलं, असं चर्रशी फोडणी आली आणि तुमच्या तोंडाला पाणी आलं. एवढी सुंदर कढी झालेली. आणि त्यानं ती तोंड पाहिलं, एवढं गोड वाटलं, एवढं गोड वाटलं. पण त्याला वाटलं आपल्याला कृष्ण, ए आई एका ग्लासात एका माठात दे ना. कोणाला? कृष्ण अजिबात नाही, अजिबात नाही. मग यानं काय केलं, आपल्या तोंडामध्ये फुल भरून घेतलं. स्वतःच पिलंच, पण देवासाठी तोंडात फुल भरून घेतलं. पळत गेलो, पळत. आता देव सवंगडी सारी होते बसली, पळत गेलं. आता बोलायला जाव तर तोंडातली कढी निघत. आणि कृष्ण मजा घ्यायचा, तोंडानं सांग. ते म्हणायचं खाली पड, आ कर. ते म्हणायचं तोंडानं सांग, अरे आ कर. आता आ कर म्हणायचं, खुणायचा. शेवटी कृष्णाने विचार केला, याच्या तोंडात काहीतरी आहे. तर कृष्ण त्याच्या गालावर असं मारायची, तर त्यानं काय केलं, देवाचं तोंड असं उचकलं. देवाने असं मारायचे, ते तोंड उचकल्यामुळे काही कडी देवाच्या तोंडात गेली, काही अंगावर गेली. अंगावर गेल्यानंतर ही अवस्था तुकोबरायने पाहिली. देवाने ती अंगावरची कडी सुद्धा चाटायला सुरुवात केली. हे दृश्य बघितल्यावर तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं, शब्द निघाले. पण 12 वाजायला आले. तुम्ही म्हणता उष्टावळी खाल्ली, उष्टावळी खाल्ली, उष्टावळी. चांगल्या चांगल्याच्या घरी न जाणारा भगवंत, मेरा भगवान किसी के गाड़ी पे नहीं जाता, मेरा भगवान किसी के माड़ी पे नहीं जाता, मेरा भगवान गिरिधर लाल तो भाव का, मेरा भगवान शबरी के झोपड़ी में जाएगा लेकिन महल में नहीं जाएगा. क्यों? झोपडी में आनंद आहे. म्हणून पाहती गोळी खाय त्यांची. अहो महाराज, तुम्ही म्हणता त्यांची उष्टावळी खात होते, उष्टावळी खात होते. नेमकी उष्टावळी खायचं कारण काय होतं, ते करत तरी काय होते? नामाचे चिंतन करते, नामाचे चिंतन करते, नामाचे चिंतन करते, नामाचे चिंतन.
घडी नामाचे चिंतन घडी नामाचे चिंतन घडी नामाचे चिंतन घडी नामाचे करीती देव उष्ट खातोय असं नेमके करायचे काय ते करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे रात्रंदिवस माझ्या कृष्णाचे ध्यान करायचे बरं कृष्णाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान त्यामुळे परिणाम काय झाला देवावर सुद्धा सत्ता त्यांनी गाजवली आणि गोपाल कृष्णा देव म्हणायचे आता तर मी गाय आणली हं? आता तुला पळावं लागेल तिची दूरची गाय ती मनेरी गाय ती मनेरी गाय कोणाकडून आवळल्या जात ती तुलाच आवडावं लागेल हा म्हणून तर तू कोपऱ्यात देवा माझे मन लागो गुलाबजामच्या ठिकाणी हा देवाची चरणी हा देवा माझे मन लागो तुझे चरणी हा मन देवाकडे ती मनेरी गाय अजिबात कोणाला येत नाही तुझ्याशिवाय नाही तुला अनुभव अरे पण माझ्यावर डाव नाही आला तुझ्यावर डाव आता आली द्यावी डाई 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 आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई वळत्या मागे गाई त्याला सांगायचं जा ती दूरची गाय मनेरी गाय ती तुलाच पळ देवाला पळायला लावायचं त्याने याची गाय आणली की दुसऱ्याची मनेरी गाय देवा माझी मनेरी गाय राहिली मग ती पण तुला जाणवं लागते देवाला फिरवायचे ते का करीते नामाचे चिंतन बर एक दिवस गोपाल कृष्णाने सांगितलं गड्यांनो आपण गोकुळातही खूप आनंद घेतला आता एक काम करा आपल्याला काला करायचा आहे मग त्याच्यासाठी उद्या आपण सर्वांनी मला आवडेल असा पदार्थ आणा दादा थोडीशी रंजनी मला जसा पदार्थ आणता येईल तसा आणा म्हटल्याबरोबर सर्वजण आनंदित होते सर्वजण आनंदित होते माझ्या कृष्णाने काहीतरी मागितलं आमच्या घरचं आजपर्यंत माहित नाही प्रत्येक जण म्हणायचा मी माझ्या कृष्णासाठी दही नाही आणेल कोणी म्हणायला लागलं माझ्या कृष्णासाठी मी पुरी भाजी आणेल कोणी म्हणायला लागलं मी माझ्या कृष्णासाठी गुलाबजाम आणेल कोणी म्हणायला लागलं मी बासुंदी आणेल कोणी म्हणायला लागलं मी बुंदी आणेल सर्वजण आनंदित होते आणि एक मुलगा रडायला लागला ज्याची आई गेलेली वडील गेलेले रात्रंदिवस जेवायला देवा बरोबर असायचं यांनी सांगितलं मी माझ्या आईला म्हणणार आहे माझ्या कृष्णाला कधी गुलाबजाम आवडतात माझ्या कृष्णाला बासुंदी आवडते माझ्या कृष्णाला बुंदी आवडते मी हे बनवून आणणार आहे बाकीचे म्हणायला लागले काय झालं तू का रडतो रे त्याने सांगितलं सचगाव तू म्हटला की मी माझ्या आईला सांगणार मला तर आई नाही वडील नाही रोज माझा कृष्ण मला जीव घालतो आज माझा कृष्ण नाही आहे माझी आई नाही आहे वडील नाही उद्या जर माझ्या देवाने मला विचारलंय की माझ्यासाठी काय आणलं तर मी काय देणार आहे सर्वजण आपापल्या घरी गेले ऐका घरी गेल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या आईला सांगायचं आई माझ्या कृष्णासाठी गुलाबजाम बनव बरं ए आई माझ्या कृष्णासाठी बासुंदी बनव बरं
मला माहिती आहे ही अवस्था काय असते जेव्हा त्या लेकराला काहीतरी आणायचं म्हणलं. आमच्याकडे पालक मेळावा असतो, पालक मेळावा दादा असं बाबा पण बाबा पालक मेळाव्याच्या दिवशी ज्यांचे आईवडील आहेत ते घरून भाजी पोळी वगैरे आणतात ना. जसं याच्यामध्ये मी सांगितलं तसं मुलं आईला सांगतात, आई मधुकरीचा पालक मेळावा आहे. हे बघ मी माझ्या मित्रांना सांगितले माझी आई पूर्णाची पोळी आणणार आहे म्हणून. त्यावेळेस हे लेकरं काय म्हणतात माहिती आहे, हे लेकरं उदासल्यावानी बसतात. ते त्यांच्या आईला सांगतात त्यावेळेस उदासल्यावानी बसल्यावर. आता आई नाही कोणी नसल्यावर हे लेकरं काय उदासल्यावानी बसले. ते लेकरं विचारतात काय झालं रे तुला, साई काय झालं बाळा. तो म्हणतो सर्वांचे आईवडील येतात, माझं कोणी नाही, माझं कोणीच काही आणणार नाही. त्यावेळेस कळतं दादा आज विष्णुभाऊ एवढा मोठा त्यांच्या परिवाराने त्यांच्या भैयाने एवढा मोठा यज्ञ सोहळा नामजप यज्ञ सोहळा केलाय, रामकथेचा सोहळा केलाय. बापाची किंमत कळाली म्हणून, परिवाराची किंमत कळाली म्हणून त्याने सांगितलंय. घरी गेला, आपली आजी होती 90-95 वर्षाची. त्या आजीला म्हटलं आजी माझी आई कशी होती. अरे आज माझ्या मम्मीची आठवण आली म्हटलं. सर्वच जण माझ्या कृष्णाने कधी काही मागितलं नाही, पण माझा देव आज उद्या म्हणाला मला काहीतरी बनवून आणा. प्रत्येकाचे आई वडील काहीतरी देणार आहे ग, मलाही काही न्यावं लागेल. घरात काहीच नव्हतं. आजीने सांगितलं बाळा 4 दिवस झाले मी उपाशी आहे, तो कृष्णाबरोबर जेवतोय. आणि मग सकाळी 4 वाजता उठला. तवा होता, तव्यावरती अंगावर पाणी वगैरे तापलं, अंगावर पाणी घेतलं, स्नान केलं आणि त्याच चुलीवरती तवा ठेवून दिला. काहीतरी सापडेल घरात, या माठात बघ त्या माठात बघ, त्याला काहीच सापडेना. 1 तास झाला तो तवा लालबुंद झालेला होता, लालबुंद झाला. आणि म्हणून शेवटच्या माठामध्ये एक मूठभर ज्वारी भेटली. ती ज्वारी त्यानं त्या तव्यावर टाकल्याबरोबर तवा ऑलरेडी लालबुंद झाला होता. पाट 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 तिच्या अशा लाह्या बनल्या गेल्या. आणि त्यानं ते लाह्या घेण्यासाठी एक माठ होतं, त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसाचं ते दही पडलेलं, त्याच्यामध्ये ते टाकल्या आणि तो माठ घेऊन तो निघाला. सर्व सवंगडी आले. दुपारची वेळ झाली आणि सर्वांना जवळ बोलवलं. जवळ बोलवल्यानंतर सर्वांना सांगितलं चला आपल्याला सर्वांना काय आणलं रे माझ्यासाठी. ऐ कृष्ण माझी गुलाबजाम, ऐ कृष्ण माझी पुरी भाजी, ऐ कृष्ण माझं ते. असं म्हटल्यावरती जे श्रीधर होता ना तो मागे बसलेला. तुम्ही सर्व दिसताय रे पण माझा श्रीधर दिसत नाही. त्यानं विचार केला कोणाची पुरी भाजी आहे, कोणाचा गुलाबजाम आहे, माझ्या कृष्णाला माझी दही नाही आवडणार. अपमान झाल्यापेक्षा मागं बसलेलं बरं. तुम्हाला सांगू तुम्ही कुठेही बसा दादा, देवाचं चिंतन जर करत असाल तर देव तुम्हाला कधीच विसरत नाही, कधीच नाही विसरत. श्रीधरला बोलवा, तो मागे झाडाच्या आड बसलेला होता. काय आणलं माझ्यासाठी असं म्हणकर मात्र चिडला. बरं काय म्हणतोस, काय आणलं म्हणतोस, कोण आहे माझ्या घरी. आई नाही वडील नाही, मला म्हणतो काय आणलं, काहीतरी आणलं असेल. काही नाही आणलं, काहीतरी आणलं असेल. नाही आणलं ना रे कृष्ण. डोळे भरून आले, रडायला लागला, रडतो. नाही म्हणलं ना, काहीतरी लपवतोय पाठीमागे. आणि इकडे काय लपवतोय, काय नाही, काय उचललं. देवाने पकडलं, त्याला पकडलं, त्याच्यावरचं ते झाकण काढलं आणि त्या दहीला आई पाहिलं ना, जगाचा बाप रडला. तो काय म्हणा माहिती, अरे एवढ्यासाठी तर वैकुंठ सोडून आलो ना राजा. या प्रेमासाठी काय होतं त्याच्यात, प्रेम होतं. काय होतं, प्रेमे मोहिला साजनी. त्याच्यात ते माझ्या श्रीधराचं श्री प्रेम असल्यामुळे त्यानं सांगितलं अरे ते खूप दिवसाचं दही ते नाही आवडणार तुला. देवाने ते खायला सुरुवात केली. बाकीचे सवंगडी म्हणायला लागले अरे आमची गुलाबजाम आवडलं नाही, आमची बालुशाही आवडली नाही.
आणि तिची दहीलाही आवड याचा अर्थ त्या दहीलाही काहीतरी असं एकटा खायचं नाही, वरती टांगायला गेली. तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये दहीहंडी वरती टांगल्या जाते आणि त्याच्यानंतर माझ्या गोपाल कृष्णाने ती दहीहंडी फोडली आणि तो आनंद सर्वांनी घेतला. चला वळू गावी, वैसुळे गेठाई, देऊ वैसुळे गेठाई. सर्वजण एका ठिकाणी बसले आणि एका ठाई बसल्यामुळे तुकोबराय म्हणतात. एके ठाई गाला, 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 तुका
तुका म्हणे भाविकाला तोच गाला माझ्या ज्ञानोबरायांच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या कृपेने साधू संतांच्या तुकाराम बाबांच्या आशीर्वादाने नवीन विठ्ठल बाबांच्या आशीर्वादाने एवढा मोठा कालाचा चिंतन सुख वैकुंठवासी कैलासवासी सोपानांना गुजर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्यालाही तो महाप्रसादाचा योग आला. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवायची आहे, वर हात करायचा, टाळी एक साथ आली पाहिजे असा आवाज आहे. राम सिया राम जय जय मंगल भवन अमंगल